नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज नाददीप्स किचन मध्ये गोडाचा एक पारंपरिक पदार्थ बनवला जाणार आहे, तो म्हणजे गुलगुले। गुलगुलेला गोड भजे, गोड बोंड तसेच मालपुआ अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या भागामध्ये ओळखलं जातं। जुन्या काळापासून सणावाराला गुलगुले आवर्जून केले जातात, मग ती रमजान ईद असो किंवा करवा चौथ असो किंवा पाडवा असो। ही डिश चवीला अप्रतिम आहे, शिवाय झटपट होते। बरेचदा काय होतं, आपल्याला गुलगुलेला आकार व्यवस्थित देता येत नाही किंवा त्याचं परफेक्ट बॅटर तयार होत नाही। अशा वेळी काय करावं, परफेक्ट बॅटर कसं तयार करावं, गुलगुलेला गोल आकार कशा पद्धतीने द्यावा, असे सर्व बारकावे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। गुलगुले बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण गुळाचं पाणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये गुळ भिजवणार आहे। मी इथे 1 वाटी गुळ घेतला आहे। हा गुळ मी किसून घेतला आहे। गुळ किसून घेतला तर तो पटकन भिजतो। तुम्ही या जागी गुळ पावडर सुद्धा वापरू शकता। आता या गुळामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत। पीठ भिजवण्यासाठी आपल्याला थोडं जास्त पाणी लागू शकतं, पण इथे 1च वाटी पाणी टाकायचं, कारण गुळाचं पाणी खूप जास्त व्हायला नको। हा गुळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। बऱ्याचदा काय केलं जातं, गुळ पटकन विरघळला जावा म्हणून गरम पाण्यामध्ये गुळ उकळून घेतला जातो, पण तसं केल्याने कधी कधी गुलगुले चिकट होतात। म्हणून तसं न करता तुम्ही गुळ पावडर वापरा किंवा गुळ किसून घ्या, किंवा अगदी थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये गुळ भिजवू शकता। यामध्ये मी 4 विलायच्या बारीक ठेचून टाकत आहे। गुळामध्ये कचरा असतो, त्यामुळे आपण पुढे पाणी गाळून घेणार आहोत, म्हणून ठेचलेली विलायची साल्ट्यासोबतच मी यामध्ये टाकली आहे। इथे पाण्यामध्ये सगळा गुळ विरघळला आहे। आपण लगेच बॅटर बनवायला घेऊया। पीठ भिजवण्यासाठी इथे मी एक दुसरा मोठा बाउल घेतला आहे। त्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ टाकत आहे। इथे मी गव्हाचं पीठ चाळून न घेताच वापरले आहे, म्हणजे त्यातील पोषक घटक आपल्याला मिळावे। गोडाच्या पदार्थांमध्ये अगदी चिमूटभर मीठ आवर्जून टाकावं। यामध्ये टाकूया चिमूटभर बेकिंग सोडा। बेकिंग सोडा कमी टाकायचा, बेकिंग सोडा जास्त झाला तर गुलगुले फार तेलकट होतील। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता। इथे मी बारीक केलेले काजू, पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप टाकत आहे। तुम्ही ड्रायफ्रूट पावडरही टाकू शकता। ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे। आता यामध्ये टाकते पाव चमचा ओवा। ओवा गुलगुल्यामध्ये फार छान लागतो, त्याचा स्मेल छान येतो। कुठल्याही पदार्थामध्ये ओवा टाकताना तो हातावर व्यवस्थित चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वास छान येतो। आता यामध्ये गुळाचं पाणी टाकूया। गुळामध्ये खडे किंवा कचरा असतो, त्यामुळे पाणी गाळून घ्यायचं। ते सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला गुळ पाणी एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करून जसं लागेल तसं आपल्याला गुळ पाणी टाकायचंय, जेणेकरून आपलं बॅटर फार पातळ होणार नाही। गुळ पाणी टाकल्यावर पीठ व्यवस्थित मिक्स करूया। यामध्ये पुन्हा एकदा गुळाचं राहिलेलं पाणी टाकूया। आपण गुळ पाणी कमी बनवलं होतं, गुळ जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा, पण त्यामध्ये भिजवताना पाणी आपण कमी टाकलं होतं, कारण कधी कधी गुळ पाणी जास्त होतं आणि आपल्याला पीठ कमी भिजवायचं असतं, त्यावेळेस ते पाणी व्हायला जातं। त्यामुळे गुळ पाणी कमी बनवायचं आणि गरज पडल्यास साधं पाणी आपण जसं लागेल तसं ऍड करू शकतो। यामध्ये मी अजून अर्धी वाटी साधं पाणी ऍड करत आहे। तुम्हाला गरज वाटली तरच साधं पाणी ऍड करायचं। पाणी ऍड करून हातानेच हे पीठ पुन्हा एकदा भिजून घ्यायचं। ज्या पद्धतीने आपण मेंदूवड्यासाठी फ्लफी बॅटर तयार करतो, त्याच पद्धतीने आपल्याला हेही बॅटर तयार करायचे। यामध्ये गव्हाच्या पिठाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे। आपल्याला बॅटर एकजीव व्यवस्थित मिक्स करायचे। गुलगुले बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर कसं असावं हे तुम्हाला मी दाखवते। इथे पाण्यामध्ये हात बुडून आपण हातामध्ये बॅटर घ्यायचं आणि ते सोडून बघायचं। तुम्ही पाहू शकता इथे अलगद गोल असं बॅटर पडत आहे। याच पद्धतीने आपल्याला गुलगुल्याचं बॅटर बनवायचं। खूप असं घट्ट किंवा खूप असं सैल बॅटर बनवायचं नाही। भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ असावं। आता यावर झाकण मांडून 20 ते 25 मिनिटं आपण हे बॅटर भिजवणार आहोत। तसं तर 1-1.5 तास हे बॅटर भिजलं तर फारच छान, पण जर तुम्हाला घाई असेल तर किमान 20-25 मिनिट हे बॅटर नक्की भिजवा, म्हणजे गुलगुले व्यवस्थित फुगतील। आता 20-25 मिनिट झाले आहेत। मी इथे कढईमध्ये तेल तापायला मांडलं आहे। यामध्ये आपण गुलगुले सोडणार आहोत। त्यासाठी पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि गुलगुले सोडायचे, पण बऱ्याचदा काय होतं की गुलगुले चेपटे होतात किंवा व्यवस्थित सुटत नाही। ते बॅटरवर पण असतं। बॅटर खूप पातळ झालं तरी गुलगुले चेपटे होतात, पण सोडण्याच्या पद्धतीवरही डिपेंड असतं। तुम्हाला मी दाखवते, इथे 5 बोटांनी आपण भज्यासारखे गुलगुले सोडले तर या प्रकारे ते गुलगुले चेपटे होतात। तुम्ही बघू शकता इथे गुलगुल्याला आकार व्यवस्थित आला नाही। मग गुलगुल्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी गुलगुले नेमके कसे सोडायचे ते मी तुम्हाला दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे भज्याच्या पिठासारखंच आपण 5 बोटामध्ये पीठ घेतलं आहे।
बॅटर तेलामध्ये सोडताना 5 बोटावर घेतलेलं पीठ अलगद एका बोटावर आणायचं आणि ते तेलामध्ये सोडायचं। मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे मी अलगद एका बोटावर पीठ आणून गुलगुल्याच्या अगदी मध्यभागी एक्स्ट्राचं पीठ पडत आहे, जेणेकरून गुलगुले गोल होतील। लक्षात असू द्या, गुलगुल्याचं बॅटर परफेक्ट असावं। ते फार घट्ट झालं तर गुलगुले निब्बर होतील आणि जर ते पातळ झालं तर त्याचा आकार बिघडेल, ते चेपटे होतील आणि तसं झालं तर गुलगुले मऊ जाळीदार होणार नाही। मीडियम फ्लेमवर आपण गुलगुले तळून घेऊया। हे गुलगुले आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये मस्त तळायचे आहेत। बॅटर भिजवताना आपण अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकला होता, तरीही तुम्ही पाहू शकता इथे गुलगुले टम फुगले आहेत। गुलगुल्याला रंगही मस्त आलाय। गुलगुले व्यवस्थित तळून झालेत। आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। एकदम मस्त गोड, चवीला अप्रतिम आणि अगदी सहज साध्या पद्धतीने आपण हे बनवले आहेत। इथे आपले परफेक्ट गुलगुले तयार आहेत। अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येणारे, झटपट होणारे, तसेच टम फुगलेले, चवीला अप्रतिम आणि आतूनही मस्त जाळीदार। तर वाट कसली बघता, तुम्ही पण हे गुलगुले नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।